आज सकाळी सकाळी आम्ही आवरलं आणि आम्ही घरातले सर्वजण ग्रामदेवतेच्या दर्शनाला चाललो होतो. आमच्या ग्रामदेवतेचं नाव आहे पिसाई माता. मग तिचं जे मंदिर आहे हे अलीकडचं मंदिर आहे आणि हिचं जे मुख्य मंदिर आहे ते पलीकडे म्हणजे डोंगराच्या पायथ्याला आहे. मग आम्ही तिकडे जात होतो. तर तिकडे जाताना देवीला वाहण्यासाठी फुलं घ्यावी म्हणून बाबा तिथे बाजूला फुलांचं झाड होतं, तिथली मग फुलं तोडली. त्यानंतर मग त्यांनी फुलं तोडली आणि त्यानंतर मग आम्ही सगळीजणं तिकडे जाण्यासाठी निघालो. त्यानंतर जाता जाता जरा वेळ लागतो, म्हणजे ते डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळे जाता जाता 15-20 मिनटं चालत जावं लागतं. आणि मग तिकडे जाण्यासाठी मग आज चाललोच आहे तर म्हटलं देवीला आंघोळ वगैरे बी घालू, देवपूजा पण करावी म्हणून बाबांनी कळशीवरून पाणीसुद्धा घेतलं होतं. मग ते घेऊन आम्ही गेलो. त्यानंतर तिथे दर्शन वगैरे केलं. दर्शन केल्यानंतर त्या मंदिराच्या समोर एक मोठं वडाचं जुनं झाड आहे. त्या वडाच्या पारंब्याला लोंबकळत राधा अशी खेळत होती. त्यानंतर तिचं खेळून झालं. खेळून झाल्यानंतर आम्ही देवदर्शन वगैरे केलं. त्यानंतर त्याच्याच बाजूला खूप साऱ्याशा करवंदाच्या जाळ्या आहेत आणि छानपैकी करवंद अशी पिकलेली होती. मग ती करवंद आम्ही जाता जाता तोडली, खाल्ली आणि थोडीफार घरी घेऊन गेलो आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. पण आज काय राधाचा चालायचा मूड नव्हता, त्यामुळे मॅडमना मग उचलून घ्यावं लागलं. मग पूर्ण रस्ताभर अख्खा तो उतार आहे सगळा, त्या उताराभर मॅडमना घेऊन अशी मी चालत चालत घरी गेली. मग आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.